हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला आता सकाळचे कामं सुरू झाली तर आता घरातला डब्बा वगैरे तर झालेला होता। मिस्टर मामा ते सगळे काही आता बाहेर गेले होते। सईलाही स्कूलला सोडवलेलं होतं तर जाताना तिचे पप्पा सोडून देतात आणि त्यानंतर मग आमची बाकीची घरातली बाकीची कामं सई शाळेत गेल्यानंतर मग बाकीची कामं पटपट होऊन जातात। जास्त काही म्हणजे माझं 9 साडेनऊ वाजेपर्यंत सकाळचं सगळं काही आवरून होतं कारण सकाळी डब्यासोबतच स्वयंपाक वगैरे असतो त्यामुळे एवढं काही नाही। आणि आज होती चतुर्थी तर म्हणजे हा चतुर्थीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे। तर मिस्टरांना खिचडी वगैरे सकाळी डब्याला करून दिलेली होती आणि त्यानंतर मग इकडे मला आता 11 साडे11 वाजता मस्त खिचडी करते तर उपवास होता ना मला पण आणि सईलाही खूप आवडते खिचडी। भरपूर साऱ्या चकल्या तळलेल्या होत्या कारण दिवसभर थोडं आता भूकच म्हणजे थंडी वगैरे असते मग भूक लागते आणि आपल्या सईला तर खूप चकल्या आवडतात म्हटले मग सगळ्यांसाठीच तळूया असं। तर चला आईंचं जेवण चालू होतं। सई पण जेवण करायला बसलेली होती पण तिला खिचडी खायची होती ती वाट बघत होती कधी होईल मम्मा म्हटले होईल गरमागरम देते तुला। आणि त्यानंतर आता सायंकाळचा व्हिडिओ आहे 6 वाजलेले असेल। मामांनी येताना गणपती बाप्पांसाठी हार घेऊन आले होते तर आता मी गणपती बाप्पांना हार वगैरे घालून घेते आणि त्यानंतर पूजा वगैरे करते। आणि आज छान असे आपण गणपती बाप्पांसाठी मोदकही करणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि यानंतर रात्रीच्या व्हिडिओमध्ये पण हळदीच्या कार्यक्रमाचाही व्हिडिओ आहे। बऱ्याच ताई म्हणत होत्या मला की तूही डेकोरेशनची ऑर्डर घेत जा तर म्हणजे सगळ्याच ताईंना आवडली होती। आज पण मी छान अशी डेकोरेशन केलेले फुलांचं अशी छान सजावट केलेली आहे तर तीही पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। आवडली का आजची ही कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। जमतं का मला तेही सांगा। एका ताईंची कमेंट होती का तुला काही जमत नाही सगळंच जमतं तर खरंच छान वाटलं। आणि आता आमच्या इथे पण मी आईन छोटंसं कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे तर डाळ करायची होती आणि सई टॅमॅटो खात होती मग मी मस्त झाडाचा फ्रेश कढीपत्ता तोडला। आणि आता चला हाय हॅलो तर चला आता आज आहे संकष्टी चतुर्थी तर तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आता सायंकाळ झालेली आहे तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग। आणि चला आता स्वयंपाक आज उपवास म्हटलं की डाळ भात असतोच आणि मेथीची भाजी केलेली आहे तर इकडे स्वयंपाकाला लागलेली होती मी पहिलेच छान अशी डाळ झालेली इकडे तुरीची आणि मुगाची एकत्र मस्त आणि इकडे आपला भात पण झालेला आहे आणि इकडे मेथीची भाजी पण आता होत आलेली आहे। आता फक्त मोदक आणि पोळ्याच बाकी आहे। शेंगदाण्याची चटणी करायची आहे आणि गणपती बाप्पांची पूजा वगैरे अजून थोडी बाकी आहे। हार वगैरे घातलेला आहे। इकडे आई मोदकाची तयारी करते आहे खोबरं किसून देत आहे। आता मोदक वगैरे करतो आम्ही तर मी जिथे राहते तिथे समोरच हे मावशी राहतात तर मागे तुम्हाला मेहंदीच्या कार्यक्रमाचा छोटासा व्हिडिओ शेअर केला होता ना तर मग त्यांना ना म्हणजे आता त्यांच्या मुलीचं लग्न आहे तर माईने त्यांना ओटी भरण्यासाठी घरी बोलवलं। मग टॉवेल टोपी साडी आणि खोबऱ्याची वाटी तांदूळ असं मग हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरून दिली तर आमचे म्हणजे आहेर देतात ना तर आईने मग दिला आणि त्यानंतर मग पुढे मी मोदक करायला लागली। त्यानंतर गणपती बाप्पांनाही गेली तर पुढे त्यांच्या हळदीचाही थोडासा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर आता आपल्याला सिंपल म्हणजे सिंपलवाले मोदक करायचे होते म्हणजे आपले खोबऱ्याचे तर खोबरं किसून घेतलं त्यामध्ये फक्त साखर ॲड केली दळलेलं नव्हतं मी आणि आता मी असं एक चपाती लाटून ग्लासने करून घेतलं। अशाने ना एकदम पटपटही होऊन जातात मोदक 21 मोदक इतकेच होऊन जातात। मग आता मी अशी करत होती तर मस्त पाकळ्याही खूप छान पडतात आणि सईलाही मोदक खूप आवडतात। सईने नंतर गणपती बाप्पांना दिल्यानंतर म्हणते फक्त हे मी आणि गणपती बाप्पाच खाणार आहे।
चला तर आता आम्ही निघालो होतो गणपती बाप्पांना. तर सिन्नरमधले मोठे गणपती बाप्पा. तर म्हणजे चतुर्थीच्या वेळेस अंगारकी चतुर्थी, तर जेव्हा पण वेळ भेटेल आम्ही जात असतो. आणि आपली सई बघा आल्यानंतर तिला कोणी काही बोललं नाही, मी तर व्हिडिओ काढत होते. ती उंदीर मामांच्या कानात काय सांगत होती आता तिलाच माहिती आहे. उंदीर मामाच्या कानात सांगते. आणि नंतर मग दर्शनाला गेली पप्पांसोबत. तिचं म्हणणं होतं का मलाही आतमध्ये जायचं आहे. मग तिच्या पप्पाने थोड्या वेळमध्ये सोडलं होतं. तिचे मस्त हात लावून दर्शन झालं. हे बघा, तर भरपूर भाविक आलेले होते चतुर्थीच्या दिवशी दर्शनाला. भरपूर गर्दी असते आणि इथे गाणे वगैरे गणपती बाप्पांचे चालू असतात. खूप छान वाटतं. आणि त्यानंतर मीही दर्शन घेतलं. आणि शेजारीचं भैरवनाथाचंही मंदिर आहे. तर भैरवनाथालाही गेलेलो होतो आम्ही. आणि आता मी जो ड्रेस केलेला आहे ना, तर मी मागे 2 ड्रेस घेतलेले होते. ते काही तुमच्यासोबत शेअर नव्हते केले, म्हणजे वेळच भेटला नाही. ते काही म्हणजे असं जेव्हा मम्मी त्यांची शॉपिंग चालू होती तेव्हा त्यांच्यासोबत गेली होती. तर मग मला आवडले, तर मी ही खरेदी केली होती माझ्यासाठी डेली वेअरसाठी. तर मागे एकदा मिसळला गेले ना तेव्हा घालून गेले तो एक आणि हा एक. तर 2 तरीही माझे ह्या ड्रेसला अजून फिटिंग टिपही मारलेली नाही, पण आज घातला. म्हटले आज घालूया असं. तर नवीन काही आणलं की खरेदी केलं का असं वाटतं आपण कधी वेअर करू. आणि आपलीच ही गणपती बाप्पांना आल्यानंतर फुगा तिला खूप आवडतो. फुगा घेतल्याशिवाय घरी जात नाही. आणि तिचे पप्पा मला अजिबात बोलत नाही. तिच्या पप्पांनाच सांगते पप्पा हे घ्यायचं. पप्पा नाही म्हणत नाही ना, मम्मी नाही म्हणते म्हणून ती पप्पांकडे हट्ट करत होती. मग तिच्या पप्पांनी तिला घेऊन दिला फुगा. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय नारायण कृष्ण दामोदर वासुदेव सीताराम माधव गोपिका जानकी नायक. हरे राम हरे राम. चला तर गणपती बाप्पांची आरती केली आम्ही सगळ्यांनी. आणि त्यानंतर मग चंद्रलयाचंही दर्शन घेतलं. आणि आईंनी पूजा केली, मी केली आणि सईने पण केली.
चला तर सगळ्यात ताईंना गुड मॉर्निंग. दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. फुल बघा ना किती फ्रेश वाटतं ना, आणि बाहेरचंही वातावरण खूप छान होतं. तर तुम्हाला थोडी किलबिलही ऐकू होते पक्ष्यांची. खूप आवाज छान होता. बघितलं ना तरीही जास्त काही आवाज आला नाही, पण खूप छान वाटतं सकाळी. एकदम फ्रेश मस्त पक्ष्यांचा आवाज. आणि त्यानंतर तिथे म्हणजे हळद होती, हळद फोडण्याचा कार्यक्रम. तर हळद फोडायची जागा होती ना तिथे. मग त्यांनी मला सांगितलं की थोडंसं सजावट दे करून. त्या दिवशी मेहंदीचं सजावट सगळ्यांनाच आवडली होती. मग हे बघा आता 5 दगड ठेवलेले. तर आता 5 बायका हळद फोडतात, त्यानंतर मग ते जातेवर दळली जाते. तर मग इकडे मी 5 दगडांच्या भोवती असे फुलांनी सजवले. इकडे ना ते आपलं असतं खलबत्ता तो ठेवला आहे, त्याच्या भोवतीही मी फुलांनी सजवलेलं आहे. इकडे जातं, आणि ज्या वेळेस जे जात्यावर दळतील बायका तेव्हा ते सगळं काही काढून घेऊ फुलं वगैरे. तर मग बांगड्या हळकुंड सगळं काही फुलांनी असं मस्त जातं सजवलं होतं. साईडनी ही फुलांची खूप छान रांगोळी काढली होती. पण मग ते खाली जे अथरलेलं आहे ना पेपर वगैरे टाकलेले, त्यामुळे मग ते असं दिसतंय. तर खूप छान वाटत होतं रिअलमध्ये बघायला. कारण आता म्हणजे हळद दळताना जेव्हा ते फुलं म्हणजे हळद दळतात त्याच्या खाली पेपर टाकावं लागतात, कारण मग हळद जास्त काहीशी वाया जाऊ नये म्हणून. हे बघा प्रियंकाची हळद छान मस्त अशी. तिथे पण मी पाटावरती ना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवलेली आहे. आणि छान मस्त देवाच्या साक्षीने हळद फोडली जाते. तिकडे ठेवलं होतं मी साईडला. आणि इकडे असं म्हणजे बायकांनाही बसायला व्यवस्थित जागा, आणि तिकडेही बसायला व्यवस्थित जागा, असं जाते भोवतीही 5 बायका बसतात ना. छान मस्त सजवलं. त्यानंतर त्यांनाही खूप आवडलं. त्यानंतर म्हणजे लग्न घरी गणपती बाप्पांचा फोटो दारावरती लावला जातो हळदीच्या दिवशी. आणि मग 5 बायका पूजा करतात. तर मग आता ह्या 5 बायका सगळ्या काही तर गणपती बाप्पांची पूजा करताय. म्हणजे पहिलं गणपती बाप्पांची पूजा करायची, त्यानंतर मग सगळ्या काही देवांना दर्शनाला जायचं नवरीने, नवरदेवाने. आपल्या घरातल्या ही देवांची पूजा वगैरे करायची. हे सगळं काही हळदीच्या दिवशी केलं जातं. मग त्यांचं सगळ्यांचं चालू होतं. त्यानंतर मस्त जेवणाचंही मेनू म्हणजे जेवायलाही सगळ्यांना सांगितलेलं होतं. मस्त वड्याची काळ्या मसाल्याची भाजी खूप छान लागते ग लग्न घरी. पण मी गेले होते सईला आणायला. आई पण नाशिकला गेले होत्या ताईंकडे, आम्ही काही नव्हतो. जेवढं तुमच्यासोबत शेअर केलं तेवढं म्हणजे करता आलं तेवढं केलं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, कसं वाटलं डेकोरेशन ते पहिले कमेंटमध्ये सांगा. छान म्हणजे जमलं का, येतं का? सईचा आजचा लूक. हे काय आपण कुठे चालू सगळ्या ताईंना हळदीला. आम्ही चाललो आहे हळदीच्या कार्यक्रमाला. चला हाय हॅलो नमस्कार. तर गुड इव्हिनिंग सगळ्या ताईंना. आता आज आहे हळद, तर आम्ही झाले हळदीला आणि छान आम्ही रेडी झालेलो आहे. तर हळद होती नर्मदा लॉन्सला सिन्नरमध्ये. तर आमच्या सगळ्या बिल्डिंगमधल्या आम्ही सगळ्या बायका हळदीला आलो होतो. सगळ्याच जणी पायी आलो. आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांचं मस्त असं फोटोशूट केलं, कारण हळदीला थोडासा उशीरच झाला होता. म्हणजे आम्ही गेलो तरी हळदीला अजून वेळ होता. त्यानंतर मग नवरदेवाला, त्यानंतर अंघोळ हळद, त्यानंतर नवरीची अंघोळ हळद, म्हणजे भरपूर वेळ लागला. तर आम्ही इथे बागे बसलेलो होतो. त्यानंतर मग आई पण आल्या, कारण आई थोड्या लेट आलं होतं नाशिकवरनं. मग त्यांना म्हटलं अजून हळद सुरू झाली नाही, या तुम्ही पण. आपल्या साईडचं मस्त चेअरवर उभं राहून बघण्याचं चालू होतं कार्यक्रम. त्यानंतर मग आता नवरीला पण आंघोळ घालतील. तर नवरीच्या बहिणी नवरीला असे 5 फेरे घालतात ना, तर मग ते चालू होतं. त्यानंतर मग आंघोळ वगैरे असा काय हळदीचा कार्यक्रम. त्यानंतर मग आम्ही जेवण करायला गेलो. तर जेवायला पण मग सगळ्यांना बसवून दिलं मस्तपैकी. हे बघा वड्या, तर त्या डाळ भात, पायनॅपल शिरा आणि पोळी, कांदा, लिंबू, खूप छान टेस्टी स्वयंपाक होता. मग आमच्या सगळ्यांचं मस्त असं जेवण झालं. आणि त्यानंतर मग इकडे सगळे काही बायका मस्त डान्स करत होत्या, DJ होता तिथे. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर ज्या काही नवीन असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सगळ्यांना बाय.